नमस्कार, आपण पाहत आहात शिवशाही न्यूज। गेली 5 दिवस मुंबईमधील आझाद मैदानावरती महाराष्ट्राचं आराध्य दैवत मनोजदादा जरांगे पाटील संघर्ष योद्धे हे मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून मुंबई या ठिकाणी उपोषणात बसले होते। परंतु महाराष्ट्र शासन कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी आरक्षण देण्यास त्याचा नकार होता। परंतु महाराष्ट्र शासनाला अखेर मनोजदादा जरांगे पाटील यांच्या पुढे झुकावं लागलेलं आहे आणि आज आपण त्याचा परिणाम पाहत आहोत की आज प्रत्यक्ष मराठ्यांना हे आरक्षण मिळालेलं आहे आणि मराठ्यांचा या ठिकाणी विजय झालेला आहे। यापूर्वी म्हटलं जात होतं मराठे युद्धामध्ये जिंकतात परंतु तहामध्ये हरतात, परंतु असं न होता यावेळेस युद्धामध्येही जिंकलेले आहेत आणि तहामध्ये जिंकलेले आहेत असा मराठ्यांचा इतिहास आज मनोजदादा जरांगेच्या रूपाने या ठिकाणी निर्माण झालेला आहे। आज मुंबईमध्ये मनोजदादा जरांगे पाटील यांचं उपोषण यशस्वी झालेलं आहे आणि बेलवाडीमध्ये या उपोषणाचे मिरवणूक भव्य अशी जंगी मिरवणूक या ठिकाणी निघालेले आपण पाहत आहात शिवशाही न्यूज बेलवाडी। वरती आझाद मैदानात गेले, त्याचबरोबर काल परवा सुद्धा आपल्या गावातून शिदोरी आणि पाण्याच्या बाटल्या सुद्धा आपण आंदोलकांपर्यंत पोहोचवला। ज्यांनी ज्यांनी या उपक्रमात सहभागी घेतला त्या सगळ्यांचं आपण टाळ्या वाजवून कौतुक करावं आणि खऱ्या अर्थाने आनंदाचा दिवस आहे। हैदराबाद मध्ये त्या संस्थानामध्ये गॅजेट आहे, मराठा हा समाज दुसरा कोणी नसून शेती करणारा प्रत्येक वर्ग हा कुणबी असतो आणि त्यातून आपण काय वेगळं आरक्षण घेतलं नाही, कोणाच्या आरक्षणाला धक्का लावला नाही, घटनेच्या आरक्षणाची मर्यादा ओढलेली नाही। सातारचं पण गॅजेट 1 महिन्याभरात पूर्ण होईल आणि खऱ्या अर्थाने सगळ्याची वंशावळ ज्यावेळेस निघेल त्यावेळेस सर्वसामान्य माणूस त्या मराठा आरक्षणामध्ये सामील होईल आणि खऱ्या अर्थाने येणाऱ्या पिढीला मराठा आरक्षण मिळेल आणि खऱ्या अर्थाने येणारी पिढी की आज सुद्धा जो मराठा समाज शिक्षणाच्या दृष्टीने मागासला होता, नोकरीच्या दृष्टीने मागासला होता, तो या समाज ज्या समाजाने अनेक समाजावरती उपकार केले, त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व 18 पगड जातींना एकत्र करून मराठ्यांचं साम्राज्य उभा केलं, हिंदवी साम्राज्य उभा केलं, तो समाज जो मागासलेपणाने पाठीमागे राहत होता तो पण हा प्रवाहात राहील आणि येणाऱ्या पिढीला मराठा आरक्षणातून खऱ्या अर्थाने लाभ होईल अशी या गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो। हे आरक्षण इथून पुढे टिकावं, कोर्टातही टिकावं आणि येणाऱ्या पिढीमध्ये त्या आरक्षणाचा वापर व्हावा आणि मराठा समाज सुद्धा या गणरायाच्या कृपेने या अशा भक्तिमय वातावरणात जो समाज पुढारलेला आहे त्याबरोबर या समाजाला पण संधी मिळावी अशी अपेक्षा गणरायाच्या चरणी करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। एक मराठा, लाख मराठा।